सर्वांना जय ज्योती, जय सावित्री. सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष माननीय दशरथ कुलकर्णी सर. मी डॉक्टर सौ सुनीता शिंदे, राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र. आजचा विषय 11 एप्रिल क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती 2024. उन्हाचा प्रचंड तडाखा चालू असताना रात्रीतून अचानक वातावरण बदलले. जणू संपूर्ण सृष्टीच कुणाची तरी वाट बघत आहे. रात्रीचा अंधार मिटून गेला. सोनेरी किरणांनी पृथ्वीला स्पर्श केला, कारण आजचा उगवणारा सूर्य हा लख प्रकाश घेऊन आला. आजच्या दिवशी बहुजनांचा राजा जन्मला होता. राजाच्या आगमनाला वरून राजाने हजेरी लावली. सर्वत्र आनंदी उत्साही वातावरण होते. गावागावात चौकात ढोल ताशांच्या गजरात क्रांतीसूर्याच्या जय जयकाराने संपूर्ण आसमंत दुमदुमत होता. सर्वजण एका वेगळ्याच आनंदाने भरून आले होते. संपूर्ण महाराष्ट्रासह देशात क्रांतीसूर्याची जयंती साजरी होत होती. या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्व बहुजन वर्गात सळसळता उत्साह दिसून येत होता. 10 एप्रिल रोजी सायंकाळी माननीय बहुजन कल्याण मंत्री माननीय सावेसाहेबांच्या अध्यक्षतेखाली मोठी दुचाकीची रॅली काढण्यात आली. हजारोच्या संख्येने महिला व पुरुष यामध्ये सामील झाले. दुसऱ्या दिवशी 11 एप्रिल सकाळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमाने सर्वांची मने जिंकून घेतली. माननीय मनोजभाऊ घोडके, अध्यक्ष अखिल भारतीय समता परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी औरंगपुरा येथे भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय बहुजन कल्याण मंत्री अतुलभाऊ सावे साहेब, प्रमुख पाहुण्यांमध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरे, माननीय किशनचंद तनवानी, माननीय संपतराव शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर, माननीय DYSP सोमनाथ मालकर, रामभाऊ पेरकर, जयराम साळुंके अशा अनेक मान्यवर या समाज बांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सावित्रीच्या लेकींचा वाढता सहभाग यावेळी दिसून आला. यामध्ये माननीय सुभद्राताई जाधव, शोभा मालकर, उषा मुळे, कांचनताई घोडके, वंदनाताई घोडके, कांचन गादीकर, संध्या गाडेकर, सिंधू वागचौरे, जयश्री बनकर, तसेच विशेष उपस्थिती होती ती अभिनेत्री अपूर्वाताई सोनार, राज्य अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ आणि टीमची. आपण जे कार्य करतो त्याची दखल समाजामध्ये कळत नकळत घेतली जाते आणि आपले कार्य जर समाजासाठी असेल तर मात्र याची नोंद नक्कीच होते. आणि अशाच समाजाप्रती कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला. यामध्ये सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष माननीय दशरथ कुलकर्णी सर यांचा येथे सन्मान करण्यात आला. यामध्ये कचरू वेळंजकर, साहित्यिक डॉक्टर प्रतिभा आहिरे, सांस्कृतिक कार्यामधून सिने निर्मात्या डॉक्टर सुनीताताई शिंदे, सामाजिक कार्याध्यक्ष कांचन सदाशिवे यांना समताभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. माननीय मनोजभाऊ घोडके, संस्थापक अध्यक्ष महात्मा फुले जयंती उत्सव समिती, कार्यकारिणीतील इतर मान्यवर, अध्यक्ष संदीप दादा घोडके, स्वागत अध्यक्ष अर्जुन सोनवणे, माननीय सोपानदार वंटे, कार्याध्यक्ष चंद्रकांत वेरकर आणि सरचिटणीस माननीय निशांत पवारसाहेब, या सर्वांच्या प्रयत्नातून हा सोहळा अतिशय नियोजनबद्धरित्या संपन्न झाला. यामध्ये क्रांतीसूर्याच्या जयघोष गीतांचा कार्यक्रम राजाभाऊ शिरसाट यांनी आपल्या सुरेल आवाजात सादर केला. समाजासाठी काही देणे लागतो या भावनेने या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते. अतिशय देखणा असा हा सोहळा येथे संपन्न होत होता. दुपारी 5 वाजता माननीय बहुजन कल्याण मंत्री अतुलभाऊ सावे यांच्या अध्यक्षतेखाली भव्य मिरवणूक काढण्यात आली. विविधतेत एकतेचे दर्शन या मिरवणुकीतून दिसून आले. लाखोंच्या संख्येने समाज बांधव यामध्ये क्रांतीसूर्याचा नामाचा जयघोष करत होते. मिरवणुकीत अनेक मान्यवर, अनेक संघटना एकत्र आल्या होत्या. अतिशय शिस्तबद्ध वातावरणात रात्रीच्या 11 वाजता महात्मा ज्योतिरावांच्या पुतळ्याजवळ मिरवणूक येऊन पुन्हा महात्मा फुलेंना अभिवादन करून आरती करण्यात आली आणि आपल्या राजाचा आशीर्वाद मस्तकी घेऊन पुन्हा माघारी फिरली ती पुढच्या जयंतीच्या विचारात आपल्या घराकडे. जाता जाता 2 ओळी. महाराष्ट्र मातीचा, वाघाच्या छातीचा, सत्य शोधक तो मर्दाच्या जातीचा, असा होता ज्योतिराव माझा लाखात एक, असा होता ज्योतिराव माझा लाखात एक. धन्यवाद.
जय ज्योती, जय सावित्री, जय हिंद, जय महाराष्ट्र.